युवा कार्यकर्ते म्हणजे जे आहेत ते आहेच आहेत. तुम्ही समजा ह्याच्यापैकी कोणी नसाल, विनीतमधलं जर कोणी माझा कार्यकर्ता नसेल तरी सुद्धा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मला खूप आनंद वाटतो जेव्हा राजकीय क्षेत्रात काम करत असताना एखाद्या अशा ठिकाणी उद्घाटनाला जाण्याची संधी मिळते ज्याच्यामध्ये सिमेंट रस्ता आणि नाली या दोन गोष्टी नसतात. मला खूप चांगलं वाटतं माझ्या कार्यकर्त्यांनी कॉन्ट्रॅक्टरशिप सोडून बाहेर पडणं. हे फार चांगलं सकारात्मक चित्र आहे आणि उद्याच्या चांगल्या भवितव्याची नांदी देणारं सुद्धा आहे. कधीतरी त्याच रहाटगाड्यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. आपल्याकडे नॅशनल लेवलचे खेळाडू असले तरीसुद्धा त्यांना उपलब्ध असणारी साधनसामुग्री मात्र मर्यादित आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणावं तसं जिल्ह्यामध्ये आज आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. पंकजाताई पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण एक क्रीडांगण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी ती उभी राहिली, पण ते काम आपण 100% झालेलं आहे आणि त्याच्यावर आपण समाधान मानू शकतो अशी आजची परिस्थिती नाही. त्यामुळे सरकार तर आपलं काम करतच असतं, पण त्याही शिवाय तुमच्यासारख्या युवा पिढीतल्या मुलांनी जर पुढे येऊन आपल्या भागातल्या लोकांना असं खेळण्यासाठी एक चांगलं नवीन आणि सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न केले. मी तुमचे खूप खूप इथे आभार व्यक्त करते. आणि आभार यासाठी की तुमच्या माध्यमातून आज अनेक खेळाडूंना इथे आपल्याला प्रॅक्टिस करण्याची संधी मिळेल. आणि मग करायचं काय की त्यांना इथे प्रॅक्टिस करायला लावायची आणि मग पुढच्या वर्षी नमो चषकमध्ये भाग घ्यायला लावायचा. असंच आहे ना? हो. कारण बघ कसं असतं, मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे जेव्हा कार्यक्रमांना जातात तेव्हा ते काहीतरी मानधन घेत असतात. आम्ही तर मानधन घेण्याचं तर